सुस्वागतम. भाईंदर खाडी हे उत्तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेले एक महत्त्वाचे नैसर्गिक ठिकाण आहे. हे क्षेत्र वसई खाडीचाच एक भाग मानले जाते. ही खाडी मुंबई बेटाला मुख्य भूमीपासून वेगळी करते. एका बाजूला भाईंदर शहर आणि दुसऱ्या बाजूला वसई विरार भाग यांच्यामध्ये ही खाडी पसरलेली आहे. येथून जाणारा रेल्वे पूल, वेस्टर्न रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे पूल मुंबईला पालघर जिल्ह्याशी जोडतात. ही खाडी केवळ एक जलस्रोत नसून ती मुंबईच्या भौगोलिक आणि पर्यावरणीय रचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. खाडीच्या मध्यभागी जी हिरवेगार बेट दिसत आहे ती आहे आपली अनमोल कांदळवन संपत्ती. ही झाडं केवळ समुद्राच्या लाटांपासून किनाऱ्याचे रक्षण करत नाहीत, तर शहराला शुद्ध हवा देणारी नैसर्गिक फुफ्फुसे म्हणूनही काम करतात. निसर्गाची ही हिरवी भिंत आणि त्याभोवतीचं हे परिसंस्थेचं चक्र बघणं हा एक वेगळाच अनुभव आहे. भाईंदरची ही खाडी अनेकविध जैवविविधतेने नटलेली आहे. इथे केवळ मासेमारी चालत नाही, तर हे स्थलांतरित पक्ष्यांचे हक्काचे घर आहे. विशेषतः हिवाळ्यात इथे येणारे रोहित पक्षी आणि विविध प्रकारचे पाण पक्षी या शांत वातावरणात अधिकच चैतन्य भरतात. निसर्गप्रेमींसाठी आणि फोटोग्राफीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. भाईंदर खाडीतील ही कांदळवनं म्हणजे आपल्या पर्यावरणाचे खरे रक्षक आहेत. ही झाडे एका नैसर्गिक भिंतीसारखे काम करतात, जी समुद्राच्या लाटांपासून आपल्या किनाऱ्याचे संरक्षण करतात. त्यांची घट्ट मुळे जमिनीची झीज रोखतात आणि प्रदूषित हवा शुद्ध करून आपल्याला स्वच्छ प्राणवायू देतात. हजारो समुद्री जीव आणि पक्ष्यांचे हे हक्काचे घर टिकवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या निसर्गाचे जतन करूया. खाडीच्या किनाऱ्यावर पसरलेली मिठागरे आणि स्थानिक कोळी बांधवांची दररोजची धावपळ ही या भागाची जीवनवाहिनी आहे. भरती ओहोटीच्या तालावर चालणारं हे जीवन आणि शतकानुशतके ही खाडी येथील माणसांना जगवत आली आहे आणि त्यांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली आहे. विकास होत असताना आपल्या या नैसर्गिक वारशाचे जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्लास्टिक प्रदूषण आणि वाढते नागरिकीकरण यामुळे या खाडीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. चला तर मग या निसर्गाचा आनंद घेतानाच त्याचे रक्षण करण्यासाठी संकल्प करूया. तुम्हाला भाईंदर खाडीचे हे रूप कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.